अत्यंत महत्त्वाची अशी पत्रकार परिषद या ठिकाणी आता घेतो आहोत आम्ही. नगर शहरामध्ये 25 तारखेला जे काही चावला हाफ मर्डरचा एक विषय त्या ठिकाणी समोर आला आणि 307चा गुन्हा जो आहे तो कोतोली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी नोंदवला गेला. त्याच्यात 3 लोकांवरती आरोपी म्हणून नावं फ्रेम करण्यात आली आणि त्या आरोपींना किरण काळे, संजय झिंजे यांनी त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की संपून टाका, याला मारून टाका, याचा काटा काढा, अशा प्रकारचं आमचं नाव त्या हाफ मर्डरमध्ये गोवण्यात आलेलं आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की चावला हाफ मर्डर बनावाचा मास्टरमाइंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे हा आहे. दुसरा गंभीर आरोप त्या ठिकाणी असा आहे की आमचे काँग्रेसचे सहकारी ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक संजय झिंजे यांची हत्या करण्याचा कट त्या ठिकाणी शिजवला जातोय. ही दोन्ही विधानं मी अत्यंत जबाबदारीने त्या ठिकाणी करतोय. मुळामध्ये हर्षद चावला याच्यावरती कोणत्या प्रकारचा हल्ला झालेला नाही. हाफ मर्डर झाल्याचा केवळ बनाव त्या ठिकाणी रचला गेलेला आहे. चावला हा स्वतः सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि या बनावाचा मास्टरमाइंड जो आहे चावला आणि चावलाला मदत करणारा, सगळं रचणारा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष खोसे जो आहे, त्या दोघांनी संगनमत करून हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे खोसे याला या बनाव रचण्याच्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी करून त्या ठिकाणी भारतीय दंड संविधानाच्या कलम 120(ब) प्रमाणे त्याच्यावरती कट कारस्थान रचणे, षडयंत्र रचणे याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यावरती त्या ठिकाणी अटकेची कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर या बनाव प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष जो आहे गजेंद्र भांडुलकर, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज जाधव ज्याने मध्यंतरी वाढदिवसाचे अनेक फ्लेक्स लावून आमदाराच्या फोटोसह त्या ठिकाणी शहरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यावर जे आहे त्या ठिकाणी सूरज जाधव, सचिन दगडे, गौरव उर्फ बंटी परदेशी या सगळ्यांना देखील या प्रकरणामध्ये आरोपी केलं जावं अशी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. संजय झिंजे यांच्या हत्येचा कट शिजतोय. याचं कारण असं आहे की सातत्यानं हा चावला जो आहे तो त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढण्याची मागणी वारंवार त्या ठिकाणी करतोय. ज्यावेळेला त्याच्यावर तो हल्ला झाला असं म्हणतोय त्यावेळेला सुद्धा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या बेडवरतून बाईट दिल्या मीडियाला की झिंजे यांचं पोलीस संरक्षण काढा. तसे अर्ज देखील त्यांनी यापूर्वी केले. एकदा का पोलीस संरक्षण काढलं म्हणजे झिंजे यांच्या हत्येचा मार्ग मोकळा झाला असा त्याचा त्या ठिकाणी समज आहे. म्हणून त्या ठिकाणी झिंजे यांच्या हत्येचा कटाचा आरोप जो आहे तो गंभीर आरोप या ठिकाणी मी काँग्रेसच्या वतीने करतोय. या ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते फुटेज सुद्धा आम्ही आता या ठिकाणी दाखवलेले सगळ्यांना की हा जो गुन्हा तो गुन्हा घडलेला आहे. खोसे आणि चावला यांनी संगनमत करून त्या ठिकाणी हा बनाव रचत एक कट शिजवला. त्याचा एक प्लॅन तयार केला गेला, प्रॉपर प्लॅनिंग केलं गेलं. त्यासाठी जागा कोणती निवडायची, वेळ कोणती निवडायची, दिवस कोणता निवडायचा हे निश्चित केलं गेलं. आम्ही हल्लेखोर पाठवलं असं म्हणत चावलाला त्या ठिकाणी संपून टाका, त्याचा काटा काढा, सोडू नका, जिवे मारून टाका असं म्हणत मला आणि संजय झिंजे यांना गोवण्याचा कट त्या ठिकाणी शिजवला गेला. आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्या तिघांना पोलिसांनी आरोपी केलंय त्या तिघांनीही हल्ला केला नसल्याचं स्पष्ट त्या ठिकाणी करत त्यांच्याजवळ असणारे पुरावे जे की आरोपित नव्हते सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे असल्याचं म्हणणं आहे ते देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कोतोलीच्या पोलीस निरीक्षकांकडे वारंवार मागणी केली की आमचं नाव एवढ्या गंभीर आरोपात गोवलेलं आहे, त्या ठिकाणी आम्हाला FIR ची कॉपी मिळेल. समक्ष 2दा भेट घेतली, त्यांच्या तपासी अधिकाऱ्यांना फोन केला, ते फोन घ्यायला तयार नाहीत. त्या ठिकाणी प्रत्यक्ष चक्रा मारला, पाठपुरावा केला. साधी FIR ची कॉपी सुद्धा त्या ठिकाणी आमचा कायदेशीर अधिकार असून देखील त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलिसांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. हे प्लॅनिंग जे आहे ते गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, हे लक्षात घ्या. कोतवालीचे पोलीस निरीक्षक जे ते पूर्णतः राजकीय दबावातून काम करतायत. कोणती शहानिशा न करता त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टरांचं ग्रीवियस इंजुरीचं सर्टिफिकेट न घेता आणि सिव्हिल हॉस्पिटलचं कोणतंही सर्टिफिकेट त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी 307 सारखं गंभीर कलम त्या ठिकाणी लावलं. यासाठी त्या ठिकाणी कोतवालीच्या पोलीस स्टेशनवरती आणि पोलीस निरीक्षकांवरती गुन्ह्याचा राजकीय दबाव आहे हे नगरकरांना माहिती आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हे राष्ट्रवादी भवन झालेलं आहे. त्या ठिकाणी सातत्यानं खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातंय. शहरातील राजकीय कार्यकर्ते जे आहेत
त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र सातत्यानं रचलं जात आहे. त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनला निष्कलंक, सक्षम, दबंग अशा पोलीस निरीक्षकांची नितांत गरज त्या ठिकाणी आहे असं आमचं मत आहे. तथाकथित हल्ला या चावलावर झाल्यानंतर कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांना कुणाकुणाचे फोन आले याचा सुद्धा सीडीआर काढला पाहिजे. त्याचबरोबर खोसे, बाडोलकर, चावला, जाधव, दगडे, परदेशी यांचे सुद्धा मागच्या 6 महिन्यांचे सीडीआर जे आहेत, एसडीआर जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी काढले पाहिजे. चावला आधी सगळ्यात पहिल्यांदा ज्याला बाईट मीडिया दिली हल्ला झालेल्या त्याला म्हणाला की मी 112ला फोन केला, पोलिसांना माहिती दिल्याचं पोलिसांनी समोरच्या अवैध धंदेवाल्यांना सांगितलं. मात्र प्रत्यक्षात ज्याला कोतवाली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी फिर्याद नोंदवली गेली त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्टेटमेंटच घेण्यात आलं नाही. त्यामुळे त्याच्यातनं ते काय उडालं कोतवाली पोलिसांनी हा मोठा प्रश्न आहे. हल्ला झाल्याची वेळ 9:30ची नमूद केलेली आहे. 9:30ची वेळ नमूद जरी असली तरी प्रत्यक्षात चावला हा 11च्या सुमारास सिव्हिलला पोहोचलाय. हे तुम्हाला या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज RTI मध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलचं काढलंय त्याच्यामध्ये दाखवलं. मग 1.5 तास हा चावला होता कुठं? केडगाव ते सिव्हिल हॉस्पिटल हे अंतर आपल्या सगळ्यांना माहिती की साधारणतः 15 मिनिटांचं अंतर आहे. आणि केडगाव पासून सिव्हिलला येईपर्यंत केडगावमध्ये सुद्धा खूप हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आहेत. मधल्या रस्त्यात खूप हॉस्पिटल्स आहेत. सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की तुम्हाला अशाला वैद्यकीय मदत हे कुठल्या हॉस्पिटल देऊ शकतात. जर एवढा जीव घेणा हल्ला होता, प्राण जाईल इतका मोठा हल्ला होता तर त्या ठिकाणी तो कुठल्या हॉस्पिटलला का नाही गेला? त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला यायला 1.5 तास त्याला लागला. 1.5 तास चावला होता कुठं? या चावलाचा या 1.5 तासामध्ये कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे. केवळ सिव्हिल हॉस्पिटल येण्याची एक प्राथमिकता, एक टेक्निकॅलिटी त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. डॉक्टरना साधे टाके सुद्धा त्या ठिकाणी घालू दिले नाहीत. येताना चावला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकदम चालत एकदम व्यवस्थित आला. जाताना मात्र त्या ठिकाणी त्यांनी मीडियाला कॅज्युअलिटी बाईट पण दिली आणि जाताना तो व्हीलचेअरवरती बसून गेला आणि व्हीलचेअरवरती बसून गेल्यानंतर तो गाडी सुद्धा स्वतः उठून त्या ठिकाणी बसला. काटाचा मास्टर माइंड जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहकार्याध्यक्ष अभिजित खोसे हा त्यांच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणे पांढऱ्या रंगाच्या इनोवा मधून त्या ठिकाणी चावला याला स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला घ्यायला आला. हे अत्यंत गंभीर आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्या ठिकाणी कैद झालेलं आहे. खोसे यांना चावलाला स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं आणि घेऊन सावेडी उपनगरातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी स्वतः जाऊन ऍडमिट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत कोणतंही प्रकरण असलं की नगर शहरातल्या सावडीतल्या त्याच ठराविक हॉस्पिटलचं नाव पुढे का येतं हा मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्या हॉस्पिटलचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे. घटना ज्या मार्गावर घडली असे सांगतात चावला त्या घटना मार्गाचं फुटेज त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. माझा या ठिकाणी अत्यंत गंभीर आरोप आहे की या कटासाठी शहरातील आजी माजी आमदार पिता पुत्रांचं मार्गदर्शन आणि सूत्रधार हे त्या ठिकाणी ते आहेत. ते त्या ठिकाणी खोसेच्या माध्यमातून हे सगळं रचतायत, त्यांना मार्गदर्शन करतायत. कोण कोण गुन्हेगार या आजी माजी आमदार पिता पुत्रांच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये येतात त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते पोलिसांनी तपासलं पाहिजे. याच्यातनं अनेक गुन्हेगारांची तिथे असणारी जी वर्दळ जी आहे ती वर्दळ त्यातनं समोर येणार आहे. आणि माझी या